शालेय शिक्षणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल। त्यासाठी राज्य सरकारमार्फत शाळांमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेतील मुंबईतील घरांसाठी फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध होणार। वाढीव रेडीनेकनर आणि देखभाल खर्चाच्या समावेशामुळे घराच्या किमतीत वाढ होणार आहे। 1 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर लोकलच्या 4 अतिरिक्त फेऱ्या धावणार आहेत। वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून पश्चिम रेल्वेचा हा निर्णय पाहायला मिळतोय। 12 डब्यांच्या 4 नॉन एसी लोकलची सेवा सुरू होणार असल्याची माहिती। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून वर्षभरात 496 कोटींचा दंड वसूल करण्यात आलेला आहे। वाहतूक पोलिसांकडून वर्षभरात 50,96,000 ई चलान जारी करण्यात आले। गेल्या 8 वर्षांमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात 4,29,16,000 ई चलान जारी करण्यात आलेले आहे। ठाण्यातील गोरबंदर पासून किसननगर पर्यंत उद्या पाणी बंद आहे। सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 6 तासांचा शटडाऊन असल्याची माहिती आहे। विद्याविहार उड्डाणपुलाची सर्व कामं दिनांक 25 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ही स्थळाची पाहणी केली। ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय मूल्यमापनामध्ये राज्यातील 29 पालिकांमध्ये पनवेल पालिकेनं प्रथम, पुणेनं द्वितीय तर उल्हासनगर पालिकेनं तृतीय क्रमांक पटकावलाय, तर नवी मुंबई महापालिकेचा 4था क्रमांक आलेला आहे। मुंबईतील डिसेंबर 2025 मधील भांडूप बस अपघात प्रकरण सत्र न्यायालयानं बेस्ट चालकाचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। 29 डिसेंबर रोजी भांडूप स्टेशन बाहेर एसटी बसनं अनेक पादचाऱ्यांना चिरडलं होतं। अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 12 जण जखमी झालेले आहेत। पॅरोलचा रजा हवी असल्यास पोलीस ताफ्याचे पैसे द्यावे लागतील। उच्च न्यायालयाची गँगस्टर अबू सालेमला सक्त ताकीद। भावाच्या निधनानंतर कुटुंबाला भेटण्यासाठी अबू सालेमकडून पॅरोल रजेची मागणी।